ऐन दिवाळीत राज्यभरातल्या एसटी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेनं उद्यापासून वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे। दरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामावर हजर राहावं असे आदेश एसटी महामंडळानं दिलेत। ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। सदावर्तेंच्या संघटनेचा सोमवारपासून चक्का जाम। सदावर्तेंची राजकीय खेळी, इतर संघटनांचा आरोप। लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसनं प्रवास करणाऱ्यांना ऐन दिवाळीत मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेनं सोमवारपासून संपाची हाक दिली आहे। या संपात 68,000 कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा सदावर्तेंनी केलाय। तसंच एसटीच्या बसेसना विम्याचं कवच नसल्याबद्दल शरद पवारांना दोष दिलाय की एकूण ज्या बसेस आहेत 17,500 त्याच्यापैकी 85% बसेस ह्या चालण्या योग्य नाही आहेत। तिथल्या ड्रायव्हर साहेबाच्या जीवनाला, कंडक्टर साहेबाच्या जीवनाला, सामान्य जो हे आहे प्रवासी आहे त्याच्या जीवाला, त्याच्यानंतर जो सामान्य नागरिक आहे, पदचारी आहे त्याच्या जीवाला धोका होतो। हे याच्यावर तोडगा काढावं अशी भावना आहे। म्हणून येणाऱ्या 6 तारखेपासून चक्का चालू शकणार नाही। जीवनाच्या धोक्यामुळे चक्का चालू शकणार नाही। विचारताय गुणरत्न सदावर्ते, सामान्यातला सामान्य कष्टकरी हिंदुस्थानी, त्याचं जीवन सुद्धा मूल्यवान आहे आणि जर त्या गाड्यांना इन्शुरन्स नसताना गाड्या चालवल्या गेल्या, माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना एवढे वर्ष शरद पवारांनी बिना इन्शुरन्स पळवलं। 85% बसेस आरटीओच्या नियमानुसार धावण्या योग्य नाहीत। इन्शुरन्स नसताना एसटी बसेस धावतायत। एसटी चालक, वाहक, प्रवाशांच्या जीवाला धोका आहे। 48 महागाई भत्ता दिला पण फरक दिला नाही। ड्रायव्हर, कंडक्टर, कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग नाही। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा। मराठा आरक्षण आंदोलनात एसटीचं 300 कोटींचं नुकसान झालं, ते भरून द्यावं। आंदोलन काळात थांबलेला पगार द्यावा। अशा मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेनं संपाची हाक दिली आहे। पण या आंदोलनाला आपला पाठिंबा नसल्याचं महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटलंय। सदावर्तेंचं आंदोलन म्हणजे लबाडा घरचं निमंत्रण अशी व्याख्या जणू आता एसटी महामंडळामध्ये प्रचलित झालेली आहे। तेव्हा स्वतःवरती फोकस करून घेणं, केवळ चमकोगिरीसाठी ही आंदोलनं आणि एसटी कामगारांचा वापर तुम्ही करत आहात का, असा सवाल आपल्या माध्यमातून माझा सदावर्तेंना आहे। की 7वा वेतन आयोग मिळाला, सर्व प्रश्न सुटले म्हणून आझाद मैदानात संपानंतर ज्यांनी जल्लोष केला तेच पुन्हा 7व्या वेतन आयोगाची मागणी करतायत। हे दुर्दैवी आहे, हे लोकांची फसवणूक आहे, लबाडी आहे। दुसरं, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती आता काय बोलायला तयार नाही। खरं तर सरकारचा आणि सदावर्तेचा साठलोट आहे। म्हणून जे सरकारकडे प्रश्न मांडायचे ते प्रश्न एसटी महामंडळाकडे काम बंद नोटीस देऊन मांडतायत, हे एकदम दुर्दैवी आहे। गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप इतर संघटनांनीही केलाय। तर मराठा आंदोलनात प्रतिमा खराब झाल्यानं सदावर्तेंची ही राजकीय खेळी आहे अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन करतायत, ही एक राजकीय खेळी आहे। कारण संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांच्या संबंधी जे वातावरण तयार झालं, तो फडणवीसांचा माणूस, फडणवीसांचा बोलका बाहुला असं वातावरण तयार झालं। निव्वळ आणि निव्वळ मी फडणवीसांचा नाही किंवा माझा आणि फडणवीसांचा तसा अर्थार्थी संबंध नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून आता सदावर्तेजी हे फडणवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत, परंतु लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत, हेही तितकंच खरं। 2 वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह राज्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी होती। या आंदोलनात सदावर्तेंनी उडी घेतली। जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोवर संप सुरू राहणार असं त्यांनी जाहीर केलं। नंतर या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं। शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलक धडकले होते। या आंदोलनाचा सदावर्तेंना राजकीय फायदाही झाला। आता पुन्हा एकदा सदावर्तेंनी आंदोलनाची हाक दिली आहे।
पण त्यामुळं ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल तर होणार आहेतच, पण कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवरही विरजण पडण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.